प्रथमतः सर्वांना जय श्रीराम। मी सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुमच्या समोर येत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की आत्ताची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी निवडणूक ठरणार आहे। मी तुम्हा सर्वांना मतदारांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की जेव्हा मी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या पाठीमागची थोडी पार्श्वभूमी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची। आज खडकवाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे। आज मला या ठिकाणी तुम्हाला एक सांगायचं आहे की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक लढवत असताना मी फक्त सर्वसामान्य जनता हाच माझा खऱ्या अर्थाने ध्यास ठेवलेला आहे। कारण माझी जर पार्श्वभूमी पाहिली तर मी कोणत्याही राजकीय याच्यामध्ये माझा जन्म झालेला नाही आहे, परंतु मी पाहिले की मी काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य जनता मला जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा त्यांनी मला अनेक कुटुंबातील असणारे प्रश्न त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। आपण निवडणुकीसाठी प्रत्येकजण येतो, मतदान करतो, निघून जातो, परंतु जे वंचित आहेत त्याच्यावरती कोणीच काम करायला मागत नाही आहे। आपण पाहिले की गेले अनेक वर्ष आपल्याकडे पद जरी नव्हतं तरी देखील आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत होतो आणि मी सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना मी कुठलाही उद्देश त्या ठिकाणी ठेवलेला नव्हता। मला या निमित्तानं तुम्हाला एकच सांगायचं आहे की आत्ताची जी निवडणूक आहे ती निवडणूक किरण वाळू हा एकटा उमेदवार नाही आहे। या ठिकाणची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य आपला माणूस हा त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे। मला सांगायला गर्व होते की सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी निवडणूक लढवत आहे। ही जी निवडणूक लढवत असताना आपण पाहिलेलं आहे खूप प्रलंबित प्रश्न या ठिकाणी आहेत। आज आपण लोणी ठिकाणी जर पाहिलं तर लोणी ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर आज मी सकाळी देखील आज पाहिलं की धामणीची यात्रा होती। आज 2-2 तास सुद्धा लोक त्या ठिकाणी एस टीसाठी वाट पाहत आहेत। आपण पाहिले की आता उन्हाळा चालू होणार आहे। उन्हाळा चालू होत असताना अनेक गावांना त्या ठिकाणी टँकर देखील चालू होणार आहेत, परंतु ही कायमस्वरूपीचा ठोस पुरावा त्या ठिकाणी नसणार आहे। अनेक निवडणुका झालेल्या आहेत, अनेक निवडणुकांमध्ये आपण मतदान केलेले आहे, पण हे मतदान करत असताना आत्ताचं जे मतदान तुम्ही करणार आहात तर ते आपल्या सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्नासाठी तुम्ही मतदान करणार आहात। मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देणार आहे की तुम्ही पाहिले की लोकांना या ठिकाणी दुसरं काही नको आहे। सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत निवडणूक आली का फक्त निवडणुकीपुरता पैसा माहिती असतो, परंतु निवडणूक केल्याच्या नंतर कुणीही त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देत नाहीये। तुम्ही पाहिले या पाठीमागे देखील की 4 वर्ष या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वाली कोणीच नव्हता। जर पद असेल तरच काम करायचं, जर अशी जर भूमिका जर सर्वांनी जर घेतली तर आपले सर्वसामान्य जनता अशीच त्या ठिकाणी वंचित राहणार आहे। मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, आज आपण पाहिलेलं आहे की देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं त्या ठिकाणी आपलं सरकार आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदला देखील त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार असणार आहे। मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची की जर समजा तुम्ही या ठिकाणी भरघोस मताने मला निवडून दिला तर या पाठीमागचा इतिहास हा बदलला जाणार आहे। या पुढील काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातले कोणताही माणूस त्या ठिकाणी सामान्य लोकांचं नेतृत्व करू शकतो याची मला खात्री आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला अजून बरंचसं पुढे जायचंय। पुढे जात असताना मी तुमच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मला तुम्हाला सांगायचंय की आपण पाहिले की निवडणुकीला जर पैसे लोक वाटत असेल तर निवडणुकीला उत्पन्नाचे दाखले का वाटत नाहीत? ज्या सर्वसामान्याला असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्याचं का वाटप केलं जात नाहीये? आणि जर ते वाटप करायचं जर असेल तर मला वाटतं तो कुटुंब त्या ठिकाणी नक्कीच तिथून सुरुवात जर केली तर डेव्हलप होईल। शासनाच्या ज्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून जे दाखले दिले जातात ते दाखले आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मोफत दिले पाहिजेत। का दिले पाहिजेत तर सर्वसामान्य जनतेला तोच खरा त्यांचा कामाचा विषय असतो। निवडणूक झाल्याच्या नंतर मतदान केलं तर त्यांना देखील माहिती कोणी फिरकून पाहत नाही, म्हणून त्या ठिकाणी ठराविक लोकांना त्या ठिकाणी पैसे दिले जातात आणि माझ्या मायबाप बरोबरी जनतेवर त्या ठिकाणी ठप्पा ठेवला जातो की पैसे घेऊन जनता मतदान करते। आणि आज या ठिकाणी तुम्हाला एक सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली मला पूर्व कल्पना आहे
माझ्या समोरचे उमेदवार जर तुम्ही जर पाहिले तर समोरचे उमेदवार 100% त्या ठिकाणी धनदानगी आहेत, हे याची मला जाणीव आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं हे काम नाही आहे, परंतु मला ह्याच्यामध्ये येत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो, मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळं सर्वसामान्यांच्या असणाऱ्या व्यथा ह्या मला माहिती आहे. मी माझं जीवन सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतलेलं आहे. कारण एक काळ असा देखील होता की त्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा खूप वाईट वेळ आली होती. म्हणून मी तिथून पुढे ठरवलं, मी त्या परिस्थितीतून सावरलो गेलो आणि मी ठरवलं की नाही, आपल्याला देवाने दिलेलं हे बोनस जीवन आहे आणि हे बोनस जीवन मला माझ्या मायबाप जनतेसाठी या ठिकाणी खर्च करायचे. आज तुम्ही जर माझ्या कुटुंबाशी बोलला तर कुटुंब या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की ह्या मुलाचा आमच्या परिवार कुटुंब म्हणून याचा काही मला फायदा नाहीये, का तर माझ्यापासून घरच्यांना काहीच फायदा होत नाहीये आणि मला सर्वसामान्यांचं दुःख काय हे मला माहिती आहे. आज ते दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आतापर्यंत काम करत आहात. मी पाहिलेलं आहे, मी जरी साध्या कुटुंबातील असलो तरी असंख्य हात काम करता करता माझा प्रचार त्या ठिकाणी करता येते. मला खात्री आहे की सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षित आहे आणि त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकतो ह्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. म्हणून जे लोक या ठिकाणी कोणीच बोलून दाखवणार नाही की आगामी काळामध्ये आमचं मतदान कोणाला आहे, परंतु ज्यांना ज्यांना माहिती आहे की किरण वळूच्या पाठीमागे कोणाचं मतदान आहे, तर हे सर्वांना ज्ञात आहे की माझ्या गोरगरीब मायबाप जनतेची मी गेले 2-3 वर्ष गुणच्या ऑफिसच्या माध्यमातून करत असलेली सेवा ही सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे. मी कधीच विचार नाही केला हा माझा तो माझा. मी जेव्हा काम करत होतो तो मला भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मला जेव्हा अध्यक्षपद मिळालं त्या तिथून पुढे खऱ्या अर्थानं मला चांगल्या पद्धतीची ताकद मिळत गेली आणि ती ताकद मला माझ्या भागासाठी त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मार्गी लावायची. कारण प्रलंबित प्रश्न तर खूप आहेत. आपण पाहतो की अनेक त्या ठिकाणी आपण प्रत्येक जण म्हणतो की मी हा विकास केला तो विकास केला, परंतु मला तर असं वाटतं की विकासाची कामं होता राहतील, त्यांना स्वतःचं असं बजेट आहे, पण सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्यांच्यावरती बजेट असं कुठलंच नाहीये. मग जर निवडणुकीमध्ये उधळमाधळ करण्यापेक्षा आपण जर कुटुंबापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलो तर आपला परिवार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. मी पाहिलेलं आहे की आपला साधा माणूस जर एखाद्या कुटुंबात एखादा अपघात जरी झाला तरी त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे हे स्वतःला कळत नाही आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने आपण घेतली गेली पाहिजे. कारण आयुष्यभर भारत सारखी चांगली योजना आहे. आपण पाहिले की आपला सामान्य शेतकरी जेव्हा शेतात काम करतो 2 रुपये वाचवतो आणि अचानक घरामध्ये एखादी आपत्ती आल्याच्या नंतर तेच पैसे खर्च होतात. तर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन केलं होतं की बाबांनो, एखाद्या कुटुंबात एखादा अपघात झाला तर पहिलं मला सांगा की जेणेकरून मला त्या कुटुंबाला मी पैसे देऊ शकत नाही, मी फटका कार्यकर्ता आहे, परंतु मी मदत तर या ठिकाणी नक्कीच करेल की कोणत्या हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तुमचे पैसे वाचवू शकतात, तुम्हाला लागणारे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी मदत करू शकतो. कारण मी सर्वसामान्य परिवारातला असल्यामुळं सर्वसामान्य दुःख काय हे मला त्या ठिकाणी माहिती आहे आणि ते दुःख या पुढील काळात मला क्लिअर करायचे. कारण पाहिले सर्वांनी मतदान देऊन पाहिलेले आहे, मतदान दिल्याच्या नंतर काय बदल झालाय हे जो झालेला बदल हा सर्वसामान्य जनतेने बघितलेला आहे की विकास कामं म्हणायची आणि बदल झाले असं म्हणायचं. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की मला वाटत नाही माझ्या परिवाराने आतापर्यंत मायबाप जनतेने केलेलं मतदान, ते मतदान जेव्हा जेव्हा केलं तेव्हा तेव्हा त्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. कारण मी ठरवलंय की मी आगामी काळात निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शब्द देतो. या ठिकाणी मला प्रत्येक परिवारामध्ये वर्षातून 2 वेळा मला त्यांना भेटायची. प्रत्येक 6 महिन्यामध्ये मी त्यांना भेटणार आहे. प्रत्येक 6 महिन्यामध्ये भेटत असताना मी माझ्या